नमस्कार मंगळवेडेकर. आज आपण भेट देतोय प्रभाग क्रमांक 8 ब चे अधिकृत उमेदवार शरय दत्तात्रय हजारे यांचे मिस्टर दत्तात्रय हजारे, जे की मनसेचे शहराध्यक्ष देखील आहेत आपल्या मंगळवेढ्याचे. तर आज त्यांना आपण या प्रभागातील तसेच मंगळवेढ्यातील काही प्रश्न आहेत, मग जे की त्यांच्या पक्षातले असतील किंवा मग विरोधी पक्षातील संदर्भात असतील, त्यांनी केलेल्या कामाची यादी आपण त्यांच्या तोंडातूनच आपण ऐकून घेणार आहोत. आपल्या चॅनल मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. नमस्कार. नमस्कार. आपल्या कामांचा भरपूर सारा साठा जोटा आपण आपल्या कागद म्हणजे आपल्या पुस्तकात मांडलेला आहे. बऱ्यापैकी भरपूर ठिकाणावर आपल्या पुस्तकाचं कौतुक होतंय. मनसे पक्षाचे राज ठाकरे त्यांच्याकडून घेतलं की कोणता आदर्श राज ठाकरेंकडून घेतला आपण? राज साहेब हे आपले म्हणजे आमचे थोडक्यात दैवत आहेत. राज साहेब म्हणजे, आणि राज साहेबांकडनं घेण्यासारखं भरपूर आहे. ते अजून आपल्या महाराष्ट्राला समजलंच नाही. राज साहेब एक अशी व्यक्ती आहे की फक्त आणि फक्त ते कामाबद्दल बोलतात. बाकी राजकारण फोडाफोडीचं असू द्या नाहीतर विकत घेण्याचं असू द्या, त्यांच्याकडे तसलं काही नाही. फक्त आणि फक्त काम. आता मध्यंतरी एक मागच्या एका कार्यक्रमात त्यांनी ब्ल्यू प्रिंट सादर केली. त्या ब्ल्यू प्रिंटला प्रेरित होऊनच मी काम करतो. त्यातले काही मुद्दे वाचतो. माझ्याकडे घरी ब्ल्यू प्रिंटची संपूर्ण प्रिंट मारून ठेवलेली आहे. ती बघूनच मी काम करतो. राजवीर हजारे हे लोकांना ओळखण्यात आले, समोर आले, असं कोणतं तुम्हाला वाटतं की तुमचं हे काम लोकांपर्यंत गेलं, त्याचा फायदा लोकांना भरपूर झाला? लोकांना फायदा म्हणता येणार नाही, गावाचा फायदा म्हणता येईल. ओके. लोकांना काय, काम करणारा माणूस पाहिजे आता सध्या. ओके. पहिलं काम माझं तुम्हाला सांगतो. मी पुण्यात असताना 2,79,000चा स्टेनलेस स्टीलचा सोलापूर जिल्ह्यातला पहिला बस थांबा इथंच आहे पाठीमागे. ओके ओके ओके. हा हा. त्याची नागपूरनं मी परमिशन आणली. ओके. बस थांब्याची, आणि मग ते स्वखर्चाने टाकलेला आहे. अच्छा. म्हणजे ते तिथून मी सुरुवात केली, आणि मला पहिल्यापासूनच म्हणजे आवडच आहे. ओके. कामाची, राजकारणाची नाही. म्हणजे तुम्ही तुमचं सांगायचा हेतू असा की तुम्ही जे काही आपलं मंगळवेढ्याचं असेल किंवा वॉर्डचं आपलं काम असेल किंवा आपल्या गावाचं काम असेल, तुम्ही स्वखर्चातून पहिला निधी उपलब्ध करताय त्यासाठी की बाबा लोकांना कोणत्या गोष्टीची अडचण नाही. हा तुमचा त्याच्या मागचा मला वाटतं येतोय. मग आता मला सांगा की भरपूर काही नगर पंचायतमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये भरपूर अशा योजना असतात ज्या की लोकांपर्यंत पोहोचत नाही. मग त्यावर तुमचं, जर तुम्ही निवडून आला तर त्यावर तुमचं काय नजर असणार आहे तुमची, म्हणजे त्याबाबत लोकांपर्यंत ती पोहोचवण्यासाठी? लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी एक ग्रुप केलेला आहे. ओके. बरोबर. त्या ग्रुपच्या माध्यमातूनच सगळं मी पोहोचवणार आहे. बरं, माझ्या बाईट असतात, आणि मी जागोजागी लगेच मी काय करतो, बाईट घेतो, आणि माझ्या इन्स्टाला पेजला असेल किंवा माझ्या स्टेटसला असेल किंवा जो गाठ पडतोय, जो भेटतोय त्याला आपण सांगतोय. पण ज्याची अडचण आहे त्या अडचणीसाठी अख्ख्या मंगळवेढ्यासाठी मी ग्रुप बनवला. ओके ओके ओके. आणि ज्या काही योजना शासनाच्या आहेत ते पेपरद्वारे म्हणजे जाहीर तर होतच असतं, पण अंतर्गत काही योजना असतील किंवा कोणाच्या अडचणी असतील, अडचणीसाठी तर ग्रुपच आहे. ग्रुप आहे म्हणजे ग्रुप मार्फत तुम्ही कनेक्ट राहतो. आज तुमच्या ज्या पत्नी आहेत, आज इलेक्शनला आपण इकडे सगळे प्रचार दौऱ्यात ते आहेत, सोबत आहेत. सोनमताई त्याच्या सोबत असतात, तुमच्या सोबत सिद्धेश्वर रावते असतात. कसं वाटतंय लोकांचा प्रतिसाद? लोकांना काय आशा? एकदम भारी वाटतंय. अच्छा. प्रतिसाद एकदम छान आहे, आणि आबींचा जे उत्साह आहे प्रेरणादायी. त्यांची जी ताकद, त्यांचं वय बघता पुढच्या महिला सुद्धा प्रेरित होतात ना, बाबा यांची ताकद. सद्गुरूची पण इच्छा वाढली लोकांची. अच्छा. की बाबा हे एवढ्या ताकदीने एवढ्या वयात म्हणजे असं एवढं प्रचार करताय, एवढ्या ताकदीने ते काम पण करू शकते. आणि मी पण आहे त्यांच्या सोबत काम करायला, त्यांनी निवडून दिल्यानंतर. ओके ओके. नक्कीच. आता आपल्या कामांमध्ये जसं की तुम्ही पहिलं काम सांगितलं की तुम्ही स्टँड आपला हा इथला मानलात स्वखर्चाने सुरुवातीला, तसंच कामांच्या यादीमध्ये भविष्यातील तुमचे मेन मोठे असे 3 कामं कोणते असणार आहेत? तर तुम्हाला सांगतो, पहिलं प्रभागातलं सांगतो. माझ्या प्रभागात तुम्हाला एकही गटार उघडी दिसणार नाही. माझ्या प्रभागात. राहिला विषय गटार झाला, पाण्याचा प्रश्न झाला. पाण्याचा प्रश्न कोणालाही हे करू द्या, मी तो क्लिअर करणार.
ज्या प्रभाग मी प्रभागाचा नुसता कधी विचारच करत नाही, मी माझ्या गावचा विचार करतो. मी माझी एक म्हण आहे, म्हणजे माझे एक वैयक्तिक टॅगलाईन तयार केली मी, माझे गाव हेच माझे घर. म्हणजे मी माझ्या गावाला घर समजतोय. ओके ओके. ही माझी टॅगलाईन प्रत्येक ह्याच्यावर, माझ्या बस स्टॉपवर मी माझी पहिली टॅगलाईन टाकली, माझे गाव हेच माझं घर. ही मी तुकाराम महाराजांना प्रेरित होऊन हे सगळं मला सुचतं बरं का. आता तुम्हाला दुसरा विषय सांगतो की शहराचा, माझी जी मेन जी काय 4-5 कामं आहेत ती ही आहेत. सांगोला नाक्यावरती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप आणि तिथे एक आपले शहीद स्मारक एक आहे, त्यातच आपण तो ऍडजस्ट केलेला आहे. आणि शिवप्रेमी चौकामध्ये शेतकरी असं दाखवतोय, शेतकऱ्यांना मावळा असं दाखवतोय की ते पहा आपले राजे, ते एक वास्तुशिल्प आहे. आणि मुरलीधर चौकात आपण कानोपात्रेचं वास्तुशिल्प उभा केलंय, म्हणजे आपण मंजुरी केलेलं आहे. हे सगळं मंजूर आहे. मला 5 वर्षात ते घडवून आणायचंय सगळं. आणि सगळ्यात मोठा विषय म्हणलं तर बोराळ नाक्यावरती कुंभार तलाव जे आहे तिथे एक जागा आहे, त्या जागेमध्ये 21 फुटाची सर्व संतांना घेऊन उभी असलेली ही विठ्ठल मूर्ती आहे, ती मंजूर केली आपण. मंजुरी आहे. आणि या पुस्तकात म्हणजे तुम्हाला सांगतो, हा मंगळवेढ्याच्या इतिहासातील नगरसेवक व्हायच्या आधी कार्य अहवाल देणारा मी एकमेव माणूस आहे असं मला वाटतंय. आता तुम्ही पण तुमच्या माध्यमातून तुम्ही विचारा कोणाला आधी असं काही केलंय का. आणि पुढच्या 5 वर्षाच्या 29 मंजुऱ्या नगरपालिकेच्या मी करून ठेवलेल्या पुढच्या. प्रेरणा तुम्हाला कुठून भेटली, म्हणजे आपण असं राजसाहेब. ओके. राजसाहेबांचं कसं आहे, मी त्यांचा जो ब्ल्यू प्रिंट आहे ना ती ब्ल्यू प्रिंट वाचली मी, त्याच्यात भरपूर आहे घेण्यासारखं. बरं, काम केलेलं लोकांपर्यंत पोचवा हे साहेबांचं वाक्य आहे की तुम्ही जे काम करताय ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. हा त्याचा एक भाग आहे. सध्या दामाजी जसं की आपल्या मंगळवेढ्याचं आराध्यच आहे एक प्रकारचं, तर त्यांचा जो एक चौकातला त्यांचा जो एक हे पुतळा आहे, स्टॅच्यू आहे, तो बऱ्यापैकी भरपूर घाण झाला होता, वरून देखील आणि खालून देखील. त्यांच्या यायच्या आदल्या दिवशी तुम्ही त्याचं रंगरंगोटीचं काम घेतलं होतं. तो पुतळा त्यांनी हार घालायच्या आधी भरपूर सुंदर, पण त्यात जर ती आधी स्थिती असते ती भरपूर घाण दिसली असते. मग त्याचं श्रेय तुम्हाला भेटलं का नाही भेटलं, काय म्हणजे तुम्ही ते काम केलं? भेटलं ना, भेटलं. बाईट भेटलं. त्याच्या आधी 2 दिवस ज्या दिवशी रंगकाम होतं त्या दिवशी मी बाईट घेतली होती माझी. मी बाईट मध्ये सांगितलं होतं. पण आता विषय काय आहे, मंगळवेढ्यात आहेत 16 ते 17 संत. ओके. कुठे आहेत संत? आहेत का संत? हे राजकारण करतात फक्त संतांच्या नावावरती आणि महाराजांच्या नावावरती. तिथं तुम्हाला असेच बरेच लोक दिसतात की फक्त इलेक्शन आलं की हे संत दिसणार आणि महाराज दिसणार. मला एक सांगा, 16 संत आहेत आपल्या इथं, मला दाखव कानोपात्राची अवस्था बघितली का आता सध्या मंदिराची आहे का? मला एक जण विजापूरनं गाडी आली होती दामाजी चौकात, मला सांगायला कस तरी वाटलं की इथं आहे कानोपात्राचं मंदिर, जावा म्हणून. मी नाही सांगू शकलो, एवढं छोटं मंदिर आहे. आणि मला एक सांगा, थोर संतांच्या पवित्र भूमीत आपले सहर्ष स्वागत आहे कधी म्हणतो? एखादा राजकीय पुढारी मोठा येणार असेल मंगळवेढ्यात त्यावेळेला मोठे बॅनर लावतात. नक्की. तुम्ही कशाला लावता बॅनर? आहे हे मंगळवेढे भूमी संतांची, तिथं लिहिलेलं एक नाव आहे, ते नाव झाकलंय आता, त्याच्या पुढे बॅनर आहेत. त्यांना त्या नावाची काळजी नाही, गावाची काळजी नाही, त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही. बॅनर लावलाय ना तो दामाजी पंतांच्या मंगळवेढ्यात भूमीमध्ये सहर्ष स्वागत, हे जो बोर्ड आहे तो लागतो तो कोणतरी यायच्या वेळेसच लागतो. संत कुठे आहेत? मी केलेत 11 संतांचे स्टॅच्यू मंजूर मी केलेत. ओके. त्याच्यामध्ये आहे या पुस्तकात, ते मंजुरी घेतलेली आहे. तुम्हाला सांगू का, शरण कोल्हे साहेब जेव्हा सीओ होते मंगळवेढे, त्यांनी मला भरपूर मदत केली मंगळवेढ्याच्या विकासाबद्दल. बरं, कुठलीच मंजुरी माझी थांबवली नाही त्यांनी. तुमचे विचार चांगले आहेत म्हणले, मला आवडले, तुम्ही काम करताय तुमचं. माझं मी म्हणलं साहेब माझं काम नाही करत मी, तुम्ही ज्यासाठी आलाय त्या गावासाठी काम आहे म्हणले. हे माझ्यासाठी काय नाही म्हणलं, मला काहीच नको, मला सगळं दिले देवाने. मंगळवेढ्यात तुम्ही आला
किंवा तो कर्नाटकची गाडी आली समजा, त्याला दामाजी मंदिर माहित नाही, गैबी साहेब माहित नाही, किंवा कानुपत्रा माहित नाही, किंवा आपलं कृष्ण तलाव माहित नाही, कुंभार तलाव माहित नाही, संत गोपाबाई माहित नाही, तर ती कसं माहित होईल? तर मी काय केले, बॅनर लावलेत, म्हणजे असे बोर्ड लावलेत, दिशादर्शक बोर्ड, ते आपण लावले पहिल्यांदा. परत नगरपालिकेने पैसे दिले मला. ओके ओके ओके. पण मी लावून घेतले, उद्घाटन झालं त्याचं, बोर्ड लावले, सगळं झालं. ह्या गोष्टी सुचत नाही हो ह्यांना. म्हणजे फक्त राजकारण, फक्त राजकारण, पैसेच. रुपये आपण घालावं पण लागतो, काहीतरी काम गावासाठी करायचं, आपल्यासाठी थोडी. खोडे करायचं. मी तर माझ्या गावासाठी करतो. निवडून द्यायचं न द्यायचं त्यांच्या हातात आहे. फक्त पैसेच मायने राहत नाही. काम पण बघा ना तुम्ही माणसांचं. नुसत्या कामावर लोक काय म्हणतात, नुसत्या कामावर तुला मतं कशी मिळणार? अहो काम करा तर आधी, आता नाही दिलं, पुढच्या वेळेस बघू देतील. हा, पण तुम्ही आधी काम करणाऱ्या माणसाला ताकदीने पुढे तर करा. पुढे करायला पाहिजे. मग बघा 5 वर्ष तुम्हाला काय, मी 5 वर्षाचं कामच मंजूर करून ठेवलंय. मला पुढे काम करायची गरज नाही. मी 25-20 लाख रुपये घालवून ते पैसे नगरपालिकेत काढायसाठी काम करणार नाही 5 वर्ष. बरोबर. मला तुमचं काम करायसाठी 5 वर्ष पाहिजेत. मला माझे गेलेले पैसे निवडणुकीत काढायला 5 वर्ष नाही पाहिजे. बरोबर आहे. हे जे नेते उभे राहतात हे पैसे खाण्यासाठी, हो, पुन्हा नंतरच्याला काय म्हणतात, कामाच्या निमित्तानं आपण काम दाखवतात हे, आणि नंतर आश्वासन यांची पूर्ण करत नाही पैसे. आणि असंही झालेलं आहे की भरपूर 2,000-3,000 रुपये देऊन, पैसे देऊन हे लोकांची मतं सुद्धा विकत घेतात. यावर तुमचं काय मत आहे की लोकशाहीमध्ये या गोष्टीला तुम्ही कुठं बघताय? मी या गोष्टीच बघत नाही. बरोबर. खरं तुम्हाला सांगायचं, आणि आवडत पण नाही त्या आपल्याला गोष्टी. विषय आता मी तुम्हाला सांगितला, समजा आपण 20 लाख रुपये घालवले, आपली क वर्गाची नगरपालिका, मानधन काय एवढं जास्त म्हणावं असं पंढरपूर सारखं येत नाही. 20 लाख रुपये एका नगरसेवकाने किंवा 30 लाख घालवले, सामान्य घालवले, तर ते काढायचे कसे सांगा मला? फक्त पदासाठी पैसे घालवायचे. ते 20 लाख रुपये काढायसाठी 5 वर्ष काम करायचं. ते आपल्याला पॅकेज आपल्याला तसं काहीच आवडत नाही. अहो दिलंय सगळं पांडुरंगानं आम्हाला. बरोबर आहे. सगळं दिलंय. माझ्याकडे काय नाही असं नाही, सगळा उपभोग आपण घेतलेला आहे. सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. मला काही नाही, मला फक्त नवीन मंगळवेढ्यात काहीतरी करायचंय. बरोबर. आणि तुम्हाला नवीनच दिसणार. ओके ओके. तुम्ही बघा, मी नुसत्या माझ्या प्रभागाचं कामच करत नाही. मला मंगळवेढ्यात येताना तुम्हाला प्रवेशद्वार आहे का? नाहीच आहे. मी मंजूर केलंय. पंढरपूर मंगळवेढा रोडवरती सगळ्यात मोठं प्रवेशद्वार, भव्य प्रवेशद्वार मंजूर आहे. विजापूर रोडवरती पण भव्य प्रवेशद्वार मंजूर आहे. आपल्या मुरलीधर चौकात पण भव्य प्रवेशद्वार मंजूर आहे. हे तिन्ही मंजूर करून मी घेतलंय. अजून काय पाहिजे? इलेक्शनची डेट पुढे गेल्यानंतर भरपूर आरोप प्रत्यारोप झाले. आपल्या सिद्धेश्वर अवताडेंवरती जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती भरपूर असे आरोप करण्यात आले. त्यांच्यामध्ये घोटाळे वगैरे झाले. मग कुठेतरी थोडं राजकारण आणायचा प्रयत्न होतोय का? म्हणजे खऱ्या गोष्टी काय याच्यामध्ये? 100% राजकारणच झाले नाही. कसं असतं, पुढं माणसाला काहीतरी दिसत असेल, हे असं मुद्दाम काहीतरी करायचं आणि निवडणुका पुढे ढकला. अहो मला सांगा, एक ताकद तयार झाली आणि अचानक व्यत्यय आला, तर ती ताकद पूर्ण थोडीशी ही होती ना, विस्कळीत होतं ना सगळं. बरं तुम्ही 2 दिवस पण वाढवले नाही हो, 3 दिवस नाही वाढवले तुम्ही, डायरेक्ट 15-15, 20-20 दिवस पुढे ढकलला. मग मध्ये एक मेसेज टाकला होता मी की बाबा ईव्हीएम ची बॅटरी राहील का? हाच विषय. आता बघून आलो आम्ही मशीन, उत्तर प्रदेशने काहीतरी मशीन आणल्यात. अच्छा. बटन दाबलं तरी पण ते स्प्रे मारतायत, त्याला स्प्रे मारून बटन दाबतायत ते मशीनच्या, आणि ते पण चालत नाही. तुम्ही हे, मी भगीरथ दादांना मगाशी म्हणलं, दादा म्हणलं हे मशीन बोट असं केलं तरी ते चालं ना बघा, ते 5-6 वाजेपर्यंत चालेल का? अशा गोष्टी आहेत. आणि राजसाहेबांची तर माझ्याकडे बरोबर ताकद आहे. पण आता मला गावातली ताकद माझी वाढली आहे की सिद्धेश्वरकडे अध्यक्ष माझ्यासोबत आहे. ते आता पाठीशी उभे आहेत ते. म्हणजे त्यांच्यावर आरोप झाले होते त्याचं तुम्ही खंडन करताय? 100%. तुम्ही आजपर्यंत बघितलं नाही, त्यांनी सगळं मंजूर केलंय मंगळवेढ्यासाठी. अहो मंगळवेढ्यात बसायला बैठक हॉल नाही नगरपालिकेचा, मी मंजूर करून घेतलाय. 3ऱ्या मजल्यावरती जिजामाता शॉपिंग सेंटरला 3 गाड्या पाडून, मधल्या 2 भिंती पाडून तिथं
हे करा म्हणून ठराव करून घेतला मी. फक्त मधल्या 2 भिंती पाडायचे आहेत आणि सिस्टम लावायचे आणि 50, 200, 100, 200 खुर्च्या आणल्या का झालं. झालं. ते नाट्यगृह होईल त्यावेळेला होईल. त्याची सुद्धा मागणी मी केली होती नाट्यगृहाची 2018 ला. अच्छा. आणि काही असे पण गोष्टी आहेत ज्या की तुम्ही केल्यात पण त्याचं मला असं ऐकायला कानावर आहे जसं की लोक सांगतात की त्याचं श्रेय दुसऱ्याने कोणीतरी घेतलेलं आहे. घेऊ द्या, मला नाही फरक पडत. आपलं काम करायचं, अच्छा. त्याला माहित असते. बर बर बर. म्हणजे अशा गोष्टी होत आहेत. हा, सगळं माहिती. आता हे तुम्ही बघताय नगरपालिकेच्या समोर मराठीत नाव नव्हतं, इंग्लिश मध्ये नाव होतं. हा. त्याच्या वरती मी थांबून सीओ साहेबांपाशी बसून मला मराठीत पाहिजे. आपल्या गावात इंग्लिश चालत नाही, आपल्याला मराठी पाहिजे. मराठी पाहिजे. साहेबांचं म्हणणं होतं की नाही तसं करता येत नाही. आता एक आहे नगरपालिकेकडे पैसे नाही, हे नाही ते नाही. अहो पैसे काय, लाखभर रुपये लागायचे, म्हणलं द्या तेवढे करा. मी पहिल्यांदा देतो म्हणलं, मला परत द्या. हा हा. मग 70-80 हजार रुपये ते काम झालं. त्याच्या खालचं नाव कितीच आहे माहितीये तुम्हाला? हा. आय लव्ह मंगळवेढा जे इंग्लिश मध्ये आहे ना, त्याच्या खाली. हा. हा, मला कळलंय, मी अजून माहिती घेतली नाही, पण मला कळलेली अमाऊंट सांगतो 3.5 लाख रुपये. आणि मी ते 80 हजारात बसवलंय. वरचं त्याच्यापेक्षा मोठं नाव. एवढा भ्रष्टाचार आहे. पण मी भ्रष्टाचार पण कोणाचा काढत नाही. मला काय त्याशी देणं घेणं नाही, कोण किती पैसे कमवत आहे. मला फक्त कामाबद्दल बोला. मला पैसे कोण खाते, हा एवढं खातो, तो तेवढं खातो, बरं खाऊ दे बाबा. तो कुठं पाकिस्तानला आलाय बरोबर. आपल्याच गावातला होतोय मोठा तर होऊ दे, पण काम पाहिजे. काम पाहिजे. तू पैसे खातोय ना तर काम पण कर ना. 100% पैसे आलेले आहेत बरोबर कामाचे. 20% कामावर वापरतोय ना, 80% तू घेतोय म्हणल्यावर ती चुकीच आहे. मी तिथं बोलणार. मग 80% कामावर वापर झाला पाहिजे, 20% तुम्ही घ्या. काय आम्हाला करायचं त्याच्याशी, पण काम चांगलं पाहिजे. चांगलं पाहिजे. आता आपल्या माजी नगराध्यक्षाने भरपूर आरोप प्रत्यारोप केलेले की आम्हाला काम व्यवस्थित करू दिलं नाहीये, आमच्या कामामध्ये व्यत्यय आणलेले आहेत. मग अशाच भविष्यात तुमच्या कामामध्ये व्यत्यय येतील का? मग यावर जर आलेत तर तुम्ही कसं सामोरं असेल त्याला? माझ्या मागं लय मोठी ताकद आहे राजसाहेबांची. व्यत्यय आले तर डायरेक्ट साहेबापाशी. तात्पुरतं गावात व्यत्यय आला तर शिदू अध्यक्ष आहे. ओके. आणि त्याच्यापेक्षा मोठी काहीतरी प्रॉब्लेम झाला तर राजसाहेब आहेतच. अच्छा. तिथं काय नो चॅलेंज आहे. आणि हे बघा, काम जर चांगलं असेल तर पुढचा माणूस पण विचार करतो, ह्याला नाही अडचण आणली पाहिजे, हा गावासाठी करतोय, हा ह्याच्यासाठी नाही करत. त्याच्यामुळे पुढचा पण माणूस विचार करून. आतापर्यंत मला कोणी अडचण आणली का? नाही आणली. पण नगरसेवक झाल्यावर अडचण आणली अशातला काय भाग नाहीच. बरोबर. मी ऑलरेडी अशा विचाराचा माणूस आहे की पुढच्याला पण त्रास नाही झाला पाहिजे काम करताना. त्याची बी जाणून घेणार सगळ्या गोष्टी, मग आपण तिथे उतरणार. हा माझा स्वभावच आहे कामाबद्दल. बाकी दुसरं काही विचारायचं नाही त्यांना. गावात नवीन काहीतरी झालं पाहिजे. आता तुम्ही जसं की आपल्या पूर्ण वॉर्ड सोबत आपल्या गावचा देखील विकासाचं बोलताय. तरुण मुलांना नोकऱ्यांचा एक प्रश्न आहे. आता हा प्रश्न आमचा खरं तर नगराध्यक्षांसाठी होता, पण तसं तुमचा एखादा विचार, जसं की तुम्ही इतके कामं मंजूर केलेले, तुमची ब्ल्यू प्रिंट किंवा तुमचं ओरिजिनल कामाची पावती तुम्ही या पुस्तकात मांडलेले, मग तसंच तरुणांसाठी किंवा असं काही तुमच्या डोक्यात विचार आहे का की तरुण मुलांना नोकरीसाठी बाहेर न जाता? तरुण मुलांसाठी मी तुम्हाला सांगतो, बाहेर न जाता माझ्या डोक्यात विचार आहे, त्या मंगळवेढ्यात सगळ्यात मोठं एक हॉस्पिटल झालं पाहिजे. हॉस्पिटल जेणेकरून, आता तुम्ही DY पाटील बघताय पुण्यातलं DY पाटील कसं आहे हॉस्पिटल? छान, 1 नंबर हॉस्पिटल आहे. पोरांना शिकण्यासारखं पण आहे. गावातल्या लोकांना नर्स म्हणून काम करायला पण हरकत नाही. बरोबर. कारखानदारी तर आहेच इकडं. बर, राहिला विषय मोठमोठ्या ह्याचा, तर माझे बऱ्यापैकी माझं 15 वर्ष तर पुण्यात गेले तर राहणीमान. तर पुण्यात माझ्या काही बऱ्याच कंपन्या आहेत की बाबा पोरांना तिथं आपण लावू शकतो. म्हणजे IT रिलेटेड आहे, MIDC रिलेटेड आहे, ऑफिशियल आहे, इंडस्ट्रियल इस्टेट आहे, रिअल इस्टेट मध्ये आहे. कुठं पाहिजे तिथं आहे आपल्या ओळखी. तिथले नगरसेवक असतील, महेशदादा लांडगे असतील, किंवा आमचे निलेश शेठ बोराटे आहेत, वसंत शेठ बोराटे आहेत, हे राहुलदादा जाधव आहेत, तिथले भोसरीचे आपले मडिगिरी आहेत, माझा बारका भाऊ आहे ना तो पण तिथंच आहे सध्या. ओके. यांच्या माध्यमातून इथल्या लोकांना आपण तिकडे काम लावू शकतो. माझं स्वतःचं घर पण आहे पुण्यात. अच्छा. त्याच्यामुळे काय अडचण नाही. बरोबर. हे जुने नगरसेवक आहेत ना, पैशाच्या मागे पळणारे होते. आता नवीन पोर आहेत सगळे, कामाच्या मागे पळतील. बघा तुम्ही, माझा तरी विश्वास आहे, हे सगळे निवडणूक झाली ना,
कोण येतंय कोण नाही मला माहित नाही, पण आले ना मी एक मंगळवेढ्याच्या शहराची म्हणजे थोडक्यात ब्ल्यू प्रिंटच म्हणा, एक आपण तो कार्यक्रमच घेणार आहे ओके आणि त्याचं गाईडलाईन सगळं मी करणार आहे. कोण पण नगरसेवक कुणी येऊ दे आता निवडून, त्यांच्या असो आपले असो कुठलेही असो, गावासाठी एकत्र. गावासाठी. आणि त्याची जी माहिती आहे आपल्याला मंगळवेढा कसा झाला पाहिजे हा मी आराखडा सांगणार आहे त्याच्यामध्ये. मग आता कचऱ्याचा असेल तर साहेबांनी तुम्हाला मी ब्ल्यू प्रिंट तुम्ही पण वाचा, माझ्याकडे आहे PDF म्हणजे प्रिंट मारलेले. त्या कचऱ्याबद्दलच साहेबांनी एकदम मस्त दाखवले, त्याच्यात सांगितलंय कचऱ्यापासून काय काय करता येते. ओके ओके तो अभ्यास करूनच मी पुढचं करणार आहे. बरं. हा आणि राज साहेबांचं पण गाईडलाईन घेणार मी ओके की बाबा मी आता असं आहे आता काय करू पुढं. ठीक आहे. तर जसं की प्रेक्षकांना तुमच्या लक्षात येत असेल की काम नावापेक्षाही कामं महत्वाची असतात आणि कामं जो करतो त्यालाच नाव असतं आपल्या गावात. बऱ्यापैकी कामं करताना नाही भरपूर अडचणी आल्या, तसं यांनी सांगितलं की लोकांच्या सोबत येते, नाही जरी कोणी मंजूर केलं तर स्वतःचा स्वखर्चाने निधी स्वतः आपला वापरून, जे की कोण करत नाही बऱ्यापैकी. तर स्वतः नगरसेवक म्हणजे तुम्ही कोणत्याच पदावर नसताना देखील हे कामं केलेले आहेत. नसतानाच केलेलं आहे. आता पदावरती नाही, मी फक्त कोणतं मनसे शहर अध्यक्ष पदच आहे माझ्याकडे तेवढं. आणि कोणता राजकीय पाठिंबा नाही, राजकीय नाही. वारसा नाही, काय नाही. बरोबर. मग या अशा व्यक्तींना आपण मत द्यायचं का नाही द्यायचं हा वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे याबाबत. मग तुम्ही आमच्या प्रेक्षकाला तुमचं काय लोकांना आपल्या प्रेक्षकांना सांगणं असेल तर ते तुम्ही सांगा. कसं आहे मंगळवेढ्यात काय नवीन तुम्हाला काय पाहिजे असेल किंवा अपेक्षित असेल, आता मी तर सगळ्या गोष्टी पुढच्या 5 वर्षाच्या सगळ्या नगरपालिकेकडून तयार करून घेतलेत, मंजूर करून घेतलेत. मग काम पाहिजे का पैसे पाहिजे या गोष्टी तुम्ही जनतेने ठरवायचे. पण माझ्याकडनं मंगळवेढ्यात तुम्हाला नवीन काहीतरी घडणार, नवीन काहीतरी दिसणार. प्रत्येक प्रोजेक्ट हा नवीनच असणार. आणि मंगळवेढ्यात लहान मुलांचा आता चिल्ड्रन पार्कचा विषय राहिला, तो रेल्वे ट्रॅकचा. नागणेवाडीमध्ये रेल्वे ट्रॅक साठी मी दिलंय ते मंजुरीला, पण नाही आज आता झालं नाही ते मंजुरी, पण ते होईल. ओके. पण आता ही निवडणूक झाल्यानंतर करू आपण. पण विचार हा फक्त शहराच्या विकासाचाच असतो माझा, तो राहील कायम. एवढीच एक अपेक्षा करतोय आणि लोकांनी भरपूर मतदान करावं. मतदान केल्यानंतर मला ताकद भेटेल, ताकद भेटल्यानंतर मी अजून काम करेन. एवढंच तुम्हाला सांगतो. ते माझं चिन्ह जे आहे ते तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून मी उभा राहिलोय. आणि आबींचं म्हणजे अवताडे सुनंदा बबन म्हणजे आबी, त्यांचं चिन्ह आहे रिक्षा. आणि दुसरा आमचा उमेदवार आहे तो धोत्रे महादेव लक्ष्मण, त्याचं चिन्ह आहे शिट्टी. आणि माझं म्हणजे माझ्या मिसेसचं चिन्ह जे आहे की हजारे शरयू दत्तात्रय, त्यांचं चिन्ह आहे कपबशी. याच्यावर मतदान करून मला एक काम करण्यासाठी एक ताकद द्यावी अशी एक आशा अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.